नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. मी स्वागत करतो तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती, मराठी अभिमान यूट्यूब चॅनलवरती. आज मी तुम्हाला सांगणार आहे की व्हिडिओ एडिटिंग, काइनमास्टर म्हणा किंवा VN ॲप्लिकेशन्स म्हणा, कोणत्याही ॲप्लिकेशन्सवरती तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे तुम्ही व्हिडिओ एडिटिंग करू शकता. शिवाय तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरमध्ये सुद्धा कोणते सॉफ्टवेअर असतील तर असं जसं की आता मायक्रोसॉफ्टचं क्लिपचॅम्प नावाचं जे सॉफ्टवेअर आहे, किंवा तुम्ही सिम्पल पद्धतीनं तुम्ही कोणते जसे जमेल तुम्हाला तशा पद्धतीचे सॉफ्टवेअर तुम्ही परचेस करून त्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही एडिटिंग करू शकता. आफ्टर इफेक्ट आहे, फिल्मोरा आहे, असे बऱ्याच प्लॅटफॉर्म्स आहेत. पण मी आज तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग शिकवणार आहे की जे सिम्पल पद्धतीनं तुम्हाला करता येतील, कधीही करता येतील. त्याला इंटरनेटची गरज नाही आहे, त्याला तुम्ही केव्हाही तुम्ही ते करू शकता आणि खूप सोप्या पद्धतीनं तुम्ही प्रॅक्टिस करून फटाफट आपण चांगल्या पद्धतीचं एडिटिंग करू शकतो. तर आजचा हा कंप्लीट ट्युटोरियल असणार आहे की काइनमास्टर ॲपचा. आणि काइनमास्टर ॲप हा टोटली फ्री ॲप आहे. फक्त त्यावरती तुमचा जो लोगो येतो तो लोगो तुम्हाला काढण्यासाठी प्रो व्हर्जन घ्यावं लागतं. पण काही जे सूट्स असतात, म्हणजे जे काही तुम्हाला फ्री व्हर्जन्समध्ये पण काही वॉटरमार्क नसलेले सुद्धा तुम्ही ते डाउनलोड करू शकता ऑनलाईन जाऊन. तर ते पण तुम्ही करू शकता. पण मी काइनमास्टर ॲपमध्ये आज पूर्ण एडिटिंग कसं करायचं ह्या बाबतीत फुल इन्फॉर्मेशन्स देणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप युजफुल असणार आहे. तर चला वेळ न घालवता सुरुवात करतो व्हिडिओला. नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. माझं नाव आहे संदीप पाटील. मी तुम्हाला घरी बसून पैसे कमावण्याचे अनेक मार्ग सांगतो. यूट्यूब, ब्लॉगिंग, फ्रीलान्सिंग, ॲफिलिएट मार्केटिंग, ग्राफिक डिझाईन्सबद्दल अनेक इन्फॉर्मेशन्स तुम्हाला देत असतो. पण आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शिकवणार आहे व्हिडिओ एडिटिंग. आता व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी तुमच्याकडे एक ॲटलिस्ट मोबाईल पाहिजे आणि त्या मोबाईलवरती तुम्हाला ॲप्समध्ये जाऊन तुम्हाला काइनमास्टर ॲप तुम्हाला डाउनलोड करावं लागतं. ते कसं करायचं मी माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आता सध्या येतो आणि मी तुम्हाला शिकवतो. तर मी आता माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहे, तुम्ही पाहू शकता. आता या मोबाईलच्या स्क्रीनवरती आल्यानंतर सर्वप्रथम मला काय करायचं आहे की या मोबाईलच्या स्क्रीनवरती आल्यानंतर आता तुम्हाला एक प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्हाला काइनमास्टर हा ॲप इन्स्टॉल करावा लागतं. आता बघू शकता तुम्ही काइनमास्टर ॲप इन्स्टॉल करू शकता. जसे की आता मी इथे आलो आणि इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता प्ले स्टोअर मी ओपन करेल. तर मी प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर समजा मी प्ले स्टोअरवरती आलो आणि प्ले स्टोअरवरती आल्यानंतर मी इथे सर्च करतो काइनमास्टर ॲप. आता काइनमास्टर ॲप सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे दिसू शकतो तुम्हाला हा लोगो जसं आहे की त्या हा वाला जो दिसतो या ठिकाणी तुम्ही हा काइनमास्टर ओर इथं मला अपडेटचं साईन येतं, पण तुम्हाला तिथे इन्स्टॉल नावाचं साईन येतं. तुम्ही ते करू शकता. मी आता इथे अपडेट करायची मला गरज नाही आहे, मी इन्स्टॉल ऑलरेडी केलेलं आहे. तर तुम्हाला जर इन्स्टॉल करायचं असेल तर तुम्ही ते इन्स्टॉल करू शकता. आता मी पहिल्यांदा काय करतो की माझ्या काइनमास्टर ऑलरेडी माझ्याकडे आहे, तर मी त्या काइनमास्टर ॲपवरती मी पहिल्यांदा जातो. तर काइनमास्टर ॲपवरती मला जिथं माझा ॲप आहे तो तुम्हाला ॲप असा दिसतो. इथे तुम्हाला आता माझे सध्या ऑलरेडी सर्व प्रोजेक्ट तुम्हाला इथे दिसत असतील, पण या प्रोजेक्टपेक्षा तुम्ही डायरेक्ट तुम्ही इथं न्यू प्रोजेक्टला जायचं आणि त्याला क्लिक करायचं. न्यू प्रोजेक्टला गेल्यानंतर तुम्हाला इथं क्रिएट नावाचं ऑप्शन आहे. पण क्रिएट नावाच्या ऑप्शन्सच्या अगोदर तुम्हाला प्रोजेक्ट नेम तुम्हाला अगोदर द्यावं लागतं. तर प्रोजेक्ट नाव म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीचा व्हिडिओ बनवायला लागला त्या व्हिडिओच्या रिलेटेड्स तुम्हाला ते प्रोजेक्ट द्यावं लागतं. आता हा व्हिडिओ एडिटिंग तुम्ही कोणत्याही पद्धतीनं करू शकता. प्रॉपर पद्धतीनं जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग शिकायचं असेल, जसं की तुम्ही आता मी बोलत आहे तर माझ्या बोलण्यासारखाचा एक व्हिडिओ तुम्ही जर शूट केला असाल तर त्या शूट केलेल्या व्हिडिओचं जर तुम्हाला एडिटिंग करायचं तर तुम्ही करू शकता. किंवा तुम्ही एखाद्या नेचरमध्ये गेलेला आहात, तुम्हाला कट लावायचं आहे, तुम्हाला एक इफेक्ट्स द्यायचे आहे, ट्रान्झिशन्स लावायचे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही काइनमास्टर ॲपवरती करू शकता. सिम्पल पद्धतीनं फक्त स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी शिकून घ्या. पहिल्यांदा मी इथे प्रोजेक्ट नाव देतो आणि प्रोजेक्ट नाव मी देतो इथे XYZ जे तुम्हाला प्रोजेक्ट नाव द्यायचं आहे. जसे की तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग, मी इथे व्हिडिओ एडिटिंग ट्युटोरियल्स मी तुम्हाला असं नाव देतो. तर व्हिडिओ एडिटिंग ट्युटोरियल्स एक असं मी नाव देतो आणि ह्याच्यावरती खाली तुम्हाला आस्पेक्ट रेशो आहे. आता आस्पेक्ट रेशो काय असतं, हा जो 16:9 आहे तो 16:9चा रेशो जो असतो तो कशाचा असतो, आपल्या यूट्यूब चॅनलचा असतो की 16:9 हा जनरली हा रेशो असतो आस्पेक्ट रेशो. आणि त्याच्यानंतर 9:16 जर तुम्ही रील्स वगैरे बनवत असाल, जसं की आता तुम्हाला एखादा रील्स बनवायचा आहे तर त्या रील्ससाठी तुम्ही एक 16:9 आणि 1:1 म्हणजे तुम्ही समजा एक फेसबुकसाठी बनवत असाल किंवा तुम्ही इंस्टाग्रामसाठी एक व्हिडिओ बनवत असाल तर तुम्ही इथे 1:1 तुम्हाला इथे दिसत असेल. सर्व गोष्टी तुम्हाला इथे दिसतील, हे बघा. आणि त्याच्यानंतर 4:3 हे टी व्हीसाठी आहे, 3:4 हे सर्व टी व्हीसाठी आहे. त्यानंतर तुम्ही इंस्टाग्रामसाठी आहे आणि त्यानंतर यूट्यूबचे बॅनर्स, यूट्यूबचे थंबनेल्स,
ह्या सगळ्या गोष्टीसाठी आहे. तर तुम्हाला मेन ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला हा खूप महत्त्वाचा आहे, कारण यावरती जास्तीत जास्त लोक व्हिडिओ बनवतात. आणि जर तुम्हाला हा पण एक खूप महत्त्वाचा आहे 9x16चा, कारण याच्यावरती सुद्धा खूप व्हिडिओज बनवले जातात. जर तुम्ही फेसबुकवर व्हिडिओ बनवत असाल तर 1x1चा व्हिडिओ तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता मी नेक्स्ट येतो, कारण मला आता मी कोणता सिलेक्ट करतो की 16:9चा एक व्हिडिओ सिलेक्ट करतो आहे. आणि सिलेक्ट केल्यानंतर मी इथे आता हे ऑलरेडी सिलेक्ट आहे. जर मी इथे सिलेक्ट केलं तर हा रेड अक्षर दिसेल. जसं मी 16:9 त्यानंतर मी क्रिएट केल्यानंतर तुम्हाला हा असा एक डॅशबोर्ड दिसेल, तुम्ही बघू शकता. आता या डॅशबोर्डवरती तुम्हाला काय एडिटिंग करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही हे जे काही एडिटिंग करताय किंवा हे जे काही बघताय ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे जे व्हिडिओज आहेत ना, इथे एक सेक्शन दिलेलं आहे ऑल व्हिडिओ जितके काही असतील तुमचे ते सगळे व्हिडिओज तुम्हाला इथे दिसतील. त्याच्यानंतर तुम्हाला इमेज आहे तर तुम्हाला इमेज दिसतील. त्याच्यानंतर तुम्हाला इथे भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत ते तुम्हाला दिसतील. त्याच्यानंतर तुम्ही खाली आलात तर तुम्ही आता हे जे आहे ऑल, त्यानंतर व्हिडिओज, तुम्ही कोणते व्हिडिओज तुमच्याकडे जर तुम्ही शूट करून ठेवला असाल तर तो शूट करून ठेवलेले व्हिडिओज तुम्हाला इथे दिसतील. त्याच्यानंतर इमेजेस आहेत. तर मी काय करतो की एक व्हिडिओज मला घ्यावा लागतं किंवा मला एक इमेज घ्यावं लागतं. इथे एक इमेज असेट नावाचा ऑप्शन्स आहे. या इमेज असेट नावाच्या ऑप्शन्सला तुम्हाला इथे काही टेम्पलेट्स दिलेले आहेत. त्या टेम्पलेट्सला तुम्ही सिलेक्ट करू शकता. जसं की आता मी हा एक व्हाईट कलरचा टेम्पलेट सिलेक्ट केलं आणि सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता मी इथे त्यांच्या ह्या पूर्णपणे एरियामध्ये आलो जिथं आपल्याला व्हिडिओ एडिटिंग करायचं आहे. आता पहा हा व्हाईट दिसतोय. आता मला इथलं कलर चेंज करायचं तर मी याच्यावरती क्लिक केलं आणि मी इथे कलर नावाचा ऑप्शन्स आहे. ह्या कलर नावाच्या ऑप्शन्सला मी क्लिक केलं तर तुम्हाला जो पाहिजे कलर्स तो तुम्ही घेऊ शकता. जसं की इथं मी कलर आलो रेड आहे. तर तुम्ही हे प्रॅक्टिस करा, म्हणजे जसं मी शिकवते तसं तुम्ही प्रॅक्टिस करा. जसं तुम्हाला जमेल तशा पद्धतीनं तुम्ही इथे करू शकता. जसं की आता मी इथे निळा आलो तर इथं हा जो आहे ना हा दोन्ही रेशो तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यामध्ये तुम्हाला ग्रेडियंट्स घ्यायचे असतील तर तुम्ही ग्रेडियंट्स पण तुम्ही घेऊ शकता. जसं की तुम्ही आता इथे सिलेक्ट केलात, इथे तुम्हाला कोणता रेशो किंवा तुम्हाला एखादा कलर्स कोणता हवा असेल तर ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. आता मी सध्या एक व्हाईटच घ्यायचा आहे मला, तर मी इथे व्हाईट सिलेक्ट केलं. समजा मला अशा टाईपचा एक कलर घ्यायचा तर मी तसंच टाईपचा कलर घेतलेला आहे. आता मी काय करतो की हा जो एरिया आहे हे एरिया मला वाढवायचा. आता किती सेकंदाचा आहे, हा 3 सेकंदाचा आहे. मला ना हा एक 10 सेकंदाचा व्हिडिओ बनवायचा आहे, 50 सेकंदाचा व्हिडिओ बनवायचा आहे, 1 मिनिटाचा बनवायचा आहे, अर्धा तासाचा बनवायचा आहे, 2 तासाचा बनवायचा आहे, 3 तासाचा बनवायचा आहे. हे सगळं तुमचा हा तुमचा बॅकग्राऊंड आहे. आता या बॅकग्राऊंड्सवरती तुमचे लेयर्स येऊ शकतात, तुमचे व्हिडिओज येऊ शकतात किंवा हा बॅकग्राऊंड्स म्हणून तुम्ही तुमचा व्हिडिओज पण घेऊ शकता. जनरली मी तुम्हाला तो पण दाखवून देतो. समजा हा तुमचा एक एरिया आहे. ह्या एरियावरती तुम्हाला आता काय करायचं आहे, ह्याच्या पुढे जर तुम्हाला व्हिडिओ घ्यायचा असेल तर इथं मीडिया नावाचा ऑप्शन्स आहे, तुम्ही इथे पाहू शकता. या मीडियाच्या नावाच्या ऑप्शन्सला तुम्ही इथे पाहू शकता. या मीडिया नावाच्या ऑप्शन्सला तुम्ही क्लिक करू शकता. आता इथे मीडिया नावाच्या ऑप्शन्सला तुम्ही क्लिक केल्यानंतर मी इथे क्लिक केलं. समजा आता बघा इथे तुम्हाला मी एक व्हिडिओ आता पुढे ॲड करायचं सांगतो. तर इथे मी पुढे इथे एक व्हिडिओ ॲड केला. समजा मी इथं कीवर्ड रिसर्चचा एक व्हिडिओ केला होता. मी ह्याला ॲड केल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे अशा पद्धतीने इथे आलेलं आहे. मी थोडंसं याचं ब्राईटनेस वाढतो कारण तुम्हाला हे कळायला पण पाहिजे. तर इथे पाहू शकता. तर आता मी इथे ओपन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता बघा हे व्हिडिओज तुम्हाला असं बॅकग्राऊंडला प्ले झालेलं असतं. समजा जर तुम्हाला हे इमेज नको आहे तर तुम्ही इमेज काढू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट जर व्हिडिओज जर घ्यायचं असेल तर तुम्ही डायरेक्टसुद्धा व्हिडिओज बॅकग्राऊंडला घेऊ शकता. पण हे तुम्ही प्रॅक्टिस करा. आता याच्यावरती मला काय करायचं आहे की एक इमेज मला घ्यायचं आहे किंवा एक व्हिडिओज याच्यावरतीच व्हिडिओज मला घ्यायचं असेल तर तुम्ही इथे लेअर नावाच्या ऑप्शन्सला क्लिक करू शकता. आणि तुम्ही इथे लेअर नावाच्या ऑप्शन्सला क्लिक करून इथे गेल्यानंतर तुम्ही इथे समजा एक इमेज मला घ्यायचं आहे, एक व्हॉट्सअपचा हा मला इमेज आहे, हा इमेज मला ह्याच्यावरती ठेवायचा आहे. तर इथं गुड नाईटचं मी एक इमेज इथं ठेवलं. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो आहे व्हिडिओच्या वरती हा इमेज आहे आणि हा इमेज त्यानंतर त्याचा एक पर्टिक्युलर टाईम म्हणजे 4 सेकंदानंतर पर्टिक्युलर टाईम नंतर हा इमेज निघून गेला. त्यानंतर तुम्ही व्हिडिओ ठेवायचा असेल तर तुम्ही व्हिडिओ पण ठेवू शकता. म्हणजे हे लेयर आहे. लेयरमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला सांगितलं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जे आहे तुम्हाला काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टी सांगतो. जसं की तुम्हाला आता समजा हा भाग आहे हा व्हिडिओचा आणि हा किती सेकंदाचा आहे, 6 सेकंदाचा हा भाग आहे. तर ह्या 6 सेकंदाचा नको आहे आपल्याला. म्हणजे मागचा हा जो भाग दिसतोय आता 1 सेकंदाचा म्हणजे 5 सेकंदापर्यंतच व्हिडिओ आपल्याला पाहिजे. तर तुम्हाला काय करायचं, याला सिलेक्ट करायचं. याला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं ट्रिम आणि स्प्लिट नावाचा ऑप्शन्स येतो. ट्रिम या स्प्लिट नावाच्या ऑप्शन्सला नंतर ट्रिम लेफ्ट, ट्रिम राईट, स्प्लिट आणि स्प्लिट इन्सर्ट अँड फ्रीज फ्रेम असं आलं. तर ट्रिम लेफ्ट जर तुम्ही ट्रिम लेफ्ट केले तर लेफ्टचं जितकं काही ट्रिम असेल तो तुमचा ट्रिम होतो.
मी आता ह्याला परत इथं तुम्ही अंडू पण करू शकता, हा अंडूचा बटन आहे. आणि तुम्ही परत ट्रिम राईट करायचं असेल तर ट्रिम राईट करायचं असेल तर तुम्ही इथे ट्रिम राईट करू शकता, म्हणजे तुमचा राईटचा जो काही भाग आहे तो ट्रिम होऊ शकतो. मी इथे अंडू करू शकतो. अंडूचा बटन तर तुम्हाला इथे दिसलंच असेल की इथे अंडूचा बटन आहे. ओके. आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे ट्रिम लेफ्ट ट्रिम राईट आणि त्याच्यानंतर स्प्लिट करायचं असेल, म्हणजे समजा 2 भाग करायचे असतील, मधला भाग मला कट करायचा, समजा मी इथं पण एक ट्रिम केला आणि इथं पण एक ट्रिम केला, स्प्लिट केला आणि मला हा भाग डिलीट करायचा असेल तर तुम्ही इथे डिलीट करू शकता. ह्या अशा पद्धतीनं तुम्ही स्प्लिट करू शकता. आता मी इथे तुम्हाला फक्त हे दाखवण्यासाठी करतो आहे की हा फक्त व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये जर तुम्ही लेअरमध्ये जर एखादा व्हिडिओ घेतला असाल किंवा तुम्ही इमेज घेतला असाल त्यालासुद्धा तुम्हाला ट्रिम आउट करता येतं. आता याच्यावरती आणखी एक ऑप्शन्स इथं दिलेले आहेत की स्प्लिट अँड इन्सर्ट द फ्रीज फ्रेम. आता हा काय आहे नेमकं? आता बघा मी इथं स्प्लिट अँड फ्रीज इन्सर्ट याला करतो मी क्लिक, तर हा काय आला की मी तुम्हाला प्ले करून दाखवतो. तर हा जो भाग आहे इथंपासून इथंपर्यंत हा माझा व्हिडिओ चालला आणि त्याच्यानंतर हा भाग फक्त थांबला. आता तुम्हाला हा एक सिंपल असं उदाहरण दाखवण्यासाठी आता मग मी काय करतो आहे की हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओला मी इथं क्लिक करतो आणि हा भाग मला इथं रिप्लेस करायचा आहे दुसऱ्या व्हिडिओनी किंवा दुसऱ्या इमेजनी. तर इथे रिप्लेस नावाचा ऑप्शन्स आहे, मी इथं रिप्लेस नावाच्या ऑप्शन्सला क्लिक करतो. इमेज एसेटला जातो मी आणि इथं समजा मी हा घेतला, एक व्हाईट कलरचा बॅकग्राऊंड घेतला. मला इथे कोणताही जर मला कलर घ्यायचा असेल तर मी तसा कलर इथे घेऊ शकतो. जसं की आता मी इथं येलो कलर घेतला. आता येलो कलर्स नंतर माझं परत एक फ्रीज झालेला इमेज आणि त्याच्यानंतर व्हिडिओ येईल. पण मला आता काय करायचं आहे की याच्यावरती मला समजा एखाद्या लेयर्सवरती जाऊन मला एखादा व्हिडिओज घ्यायचा असेल तर इथे मला असं एक दुसरा माझा असा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओज मी इथे घेतला. आता ही इमेज आहे, मी इथे व्हिडिओजमध्ये गेलं, इथं कुठलाही व्हिडिओज दिसत नाही आहे. तर मी सर्वप्रथम पहिल्यांदा इथे व्हिडिओजला इथे मी आलो. आता पण हा तुम्हाला ही गरज नाही आहे तर सध्या. आता मेन गोष्ट अशी आहे की काइन मास्टर ॲपवरती समजा आता मला आता की हा एक व्हिडिओ ऑलरेडी आहे माझा, तर मी व्हिडिओ ॲसेटला आता हे सगळे माझे व्हिडिओज आहेत. ओके. तर या व्हिडिओला मी घेतला, समजा इथं व्हिडिओ घेतला तर हा तुमचा व्हिडिओ जो आहे तो तुमचा तुम्ही असं कसंही फिरवू शकता याला. हा तुमचा लेयर आहे. ओके. तर या लेयरला बघू शकता तुम्ही. आता मी इथं प्ले करून दाखवतो. तर हे व्हिडिओ असं प्ले होत आहे. ओके. तर आता याच्यामध्ये काय होतं की समजा एखादा तुम्ही एक प्रोडक्ट आहे आणि त्या प्रोडक्टच्या बाबतीत इन्फॉर्मेशन्स तुम्ही देत असाल तर तो मी आता काय करतो की लेअरमध्ये जातो आणि याला जर तुम्हाला रिप्लेस करायचं असेल तर तुम्ही याला क्लिक करू शकता या लेअरच्या व्हिडिओजला आणि इथे रिप्लेस करू शकता. रिप्लेस केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं बघा, इथे आल्यानंतर समजा तुमचा एखादा व्हिडिओज चालू आहे, कुठला तरी एखादा व्हिडिओज तुम्हाला हवा आहे तर इथे व्हिडिओच्या सेक्शन्समध्ये आलात आणि तुम्ही इथे आता हा मी व्हिडिओ घेतो, ह्या व्हिडिओजला मी लेयर्समध्ये येतो. ओके. आता या व्हिडिओला मी इथे आल्यानंतर मी इथं समजा इथं क्लिक केलं आणि इथे आल्यानंतर इथं आता या ठिकाणी जो लेयरचा व्हिडिओ आहे ना त्याला तुम्हाला स्प्लिटचा ऑप्शन, स्प्लिट इन्सर्ट फ्रेजचा ऑप्शन्स नसतो. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, जो तुमचा मेन मास्टर बॅकग्राऊंड आहे त्या बॅकग्राऊंडला स्प्लिट आणि इन्सर्टचा ऑप्शन्स येतो. जसं की आता मी इथे आलो आणि याला क्लिक केलं आणि रिप्लेस केलं आणि तो इमेज मी घेतला जो इमेज मला हवा आहे. जसं की आता मी हा इमेज घेतला आणि हा लेयर्स असलेला मी कट करून टाकतो. आता तुम्ही बघू शकता पहिल्यांदा व्हिडिओ कसं रन होतो तो बघा. आता व्हिडिओ असा रन झाला. मग मला काय करायचं आहे, मी इथे क्लिक केला आणि इथे गेल्यानंतर मी स्प्लिट अँड इन्सर्ट फ्रीजचा ऑप्शन्सला क्लिक केला. तर त्यावेळेस तुम्ही आता पुन्हा एकदा आपण व्हिडिओ प्ले करून बघूया की कसं होतं. बघा हा सिम्पल थांबलेला आहे, हा प्ले होत नाही आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा प्ले झाला. याचा अर्थ असा आहे की तो थांबतो. हा तुम्हाला स्प्लिट कळाला असेल तर त्यानंतर आपण पुढचा भाग बघूया. जसं की आपण व्हिडिओ एडिटिंगच्या ट्युटोरियल्समध्ये पुढचा भाग आपण पाहूया आता काय करायचं आहे. त्याच्यानंतर बघा इथे तुम्ही एक क्लिक केलात. मी आता इथे पहिल्यांदा काय करतो की इथे डिलीट करतो. ओके. तर मी इथे आता मी जे घेतलेले जे भाग आहेत ते सगळे मी इथे डिलीट करतो आणि आता पुन्हा एकदा जर तुम्हाला नवीन एखादा व्हिडिओ जर तुम्ही सर्व काढून जर मीडियामध्ये जाऊन तुम्ही एखादा नवीन ऑल्स इथे व्हिडिओज घ्यायचा असेल त्या व्हिडिओजला बॅकग्राऊंड्स असं घ्यायचं असेल तर तुम्ही तसं घेऊ शकता. जसं की आता मी इथे एक व्हिडिओ आहे त्या व्हिडिओजलाच मला एडिटिंग करायचं आहे. तर असं तुम्ही हे ऑलरेडी व्हिडिओज आहे तर मला हा व्हिडिओजलाच एडिटिंग करायचं आहे तर तुम्ही तसं एडिटिंगसुद्धा करू शकता. जसं की याला ट्रिम आउट करू शकता, ट्रिम इन करू शकता, या सगळ्या गोष्टी आहेत. पण
हे व्हिडिओ जर तुम्हाला एडिटिंग करायचं असेल तर तुम्ही इथे याला रिप्लेस करू शकता. तुम्हाला एक इमेज घ्यायचं तर तुम्ही एक इमेज घेऊ शकता. आता मी तुम्हाला सांगतो खूप महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला आता याच्यामध्ये सांगतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता बघा हे किती सेकंदाचा व्हिडिओ झाला, हे खूप 1:44 मिनिटाचा 1 मिनिट 44 सेकंदाचा व्हिडिओ झाला. आता मला इथं काय करायचं आहे की समजा मला आता पहिल्यांदा नाव द्यायचं आहे. अजून मी काय काय करू शकतो, इफेक्ट्स देऊ शकतो आणि नाव देऊ शकतो. आता जसं मी नाव देतो आहे तर मी इथं टेक्स्ट नावाचं ऑप्शन्स आहे, या टेक्स्ट नावाच्या ऑप्शन्सला दिलं आणि मी इथं सांगितलं की ब्लॉगिंग म्हणजे काय. आता समजा मी ब्लॉगिंग म्हणजे काय किंवा ब्लॉगिंग म्हणजे काय हे मला शिकवायचं आहे. तर ब्लॉगिंग म्हणजे काय, आता हा जो आहे ह्यावरती तुम्ही हे कसंही ठेवू शकता. ह्याच्यावरती तुम्ही साईज करू शकता. इथं फॉन्ट आहे, जसं पाहिजे तसं तुम्ही फॉन्ट लावू शकता याला. आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे हा जो आहे किती लेंथ ठेवायचं तुम्ही तर तेवढं लेंथ ठेवू शकता. आता बघू शकता तुम्ही आता हे आता ब्लॉगिंग म्हणजे काय इथे आला. पण मला हा ब्लॉगिंग म्हणजे काय हा इफेक्ट्समध्ये पाहिजे, ॲनिमेटेडमध्ये पाहिजे, तर मी हे ॲनिमेटेडमध्ये पण करू शकतो. जसं की आता बघा हे पॉप आहे, स्लाईड्स आहे, स्लाईड लेफ्ट आहे, स्लाईड अप आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे येतात. ओके, तर मग हे तुम्ही असं टेक्स्ट करू शकता. आता या टेक्स्टला जर तुम्हाला कलर करायचा असेल तर तुम्ही कलर करू शकता. इथे कलरचं ऑप्शन्स आहे. समजा मी आता हे कलर्स केलं, त्यानंतर तुम्हाला इथे फॉन्ट आउटसाईड वगैरे द्यायचं असेल तर तुम्ही हे जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस नाही करणार तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही आहे. बघा ब्लॉगिंग म्हणजे काय हे असं आलं. आता मला इथं काय करायचं की एखादं ब्लॉगिंग म्हणजे काय हे तर आलंच, पण याच्या व्यतिरिक्त मला एक गोष्ट करायची की इथे मला एक इमेज टाकायचं. तर लेअरवरती जाऊन तुम्ही मीडियामध्ये जाऊ शकता आणि एखादं इमेज जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. जसं की आता मी इथे आलो, आता समजा मी हा एक इमेज घेतला आणि ह्या इमेज मी इथं टाकला आणि इथे मी ब्लॉगिंग म्हणजे काय लिहिलं आणि हा इमेज मी कुठेपर्यंत ठेवतो, मी स्टार्टिंगपासून ते ब्लॉगिंग म्हणजे काय इथंपर्यंत हा इमेज ठेवतो. आणि ह्या इमेजला जर मला इफेक्ट द्यायचा असेल तर मी याला क्लिक करेल, ॲनिमेशन्समध्ये जाईल, येणारं ॲनिमेशन्स, जाणारं ॲनिमेशन्स, थांबणारं ॲनिमेशन्स, ओव्हरऑल ॲनिमेशन्स, आउट ॲनिमेशन्स आहे. क्रॉपिंग, तुम्हाला ह्याला क्रॉपिंग करायचं असेल तर तुम्ही क्रॉप पण करू शकता. त्यानंतर रोटेट करायचं असेल तर तुम्ही रोट करू शकता. आता क्रॉप कसं करायचं, समजा मी इथं क्लिक केलं आणि मला एवढं क्रॉप करायचं आहे तर तुम्ही क्रॉप करू शकता. याला फिदर देऊ शकता तुम्ही, असं तुम्हाला दिसेल, चांगलं दिसेल. म्हणजे व्हिडिओमध्ये ज्यावेळेस तुम्ही करता ना यावेळेस हे खूप बेटर आहे, हे शिकून घ्या कारण हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर जर समजा जर तुम्हाला क्रॉपिंग करायचं नसेल तर तुम्ही परत आहे त्या पोझिशन्सला तुम्ही तसं करू शकता. म्हणजे क्रॉपिंग जर करायचं नसेल तर तुम्ही ह्या क्रॉपिंग्सला ऑफ करू शकता, तुम्हाला आहे तसं भेटतं. त्याच्यानंतर तुम्हाला रोटेट करायचं असेल, समजा ह्या इमेजला रोटेट करायचं असेल, तुम्हाला कसं रोटेट करायचं आहे, कसं ठेवायचं आहे, तुम्हाला कसं ठेवायचं आहे हे सगळं तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही ऑपॅसिटी जर ह्याची कमी करायचं असेल तर तुम्ही कमी ऑपॅसिटी करू शकता. हा जर तुम्हाला इथे पूर्ण फिट करायचं असेल तर तुम्ही इथे पूर्ण फिट करू शकता. आता जर तुम्हाला हे बॅकग्राऊंड्स बॅकला टाकायचं असेल, ब्रिंग टू द फ्रंट ठिकाणी बॅक टू सेंड टू द बॅक, मग हा ब्लॉगिंग नावाचा आहे जो गोष्ट ती वरती येतात. आता ह्याला तुम्हाला बॅकग्राऊंड द्यायचं असेल तर तुम्ही ह्याला बॅकग्राऊंड्स पण देऊ शकता. सगळ्या गोष्टी तुम्ही बारकाईने व्यवस्थित शिकून घ्या, तेव्हाच तुम्हाला सगळ्या गोष्टी येणार आहेत. जसं की आता मी इथे व्हाईट कलरचं बॅकग्राऊंड्स दिलं. आता व्हाईट कलरच्या बॅकग्राऊंड्सला मला फुल आणि फुल सॉलिडमध्ये दिसलं पाहिजे तर ब्लॉगिंग म्हणजे काय हे असं दिसतं. आता मी ह्याला प्ले करून बघितलं तर ह्याला असं प्ले करावं लागतं. म्हणजे तुम्ही हे शिकलात, प्रॅक्टिस केलात तर तुम्हाला हे नक्की येतं. आता मी तुम्हाला सांगितलं की हे कसं करायचं वगैरे. आता मी काय करतो की तुम्हाला मी सांगितलं आता लेयर्समध्ये टेक्स्ट कसं ठेवायचं हे सांगितलं. आता इफेक्ट्स कसे लावायचे ते सांगतो मी तुम्हाला. एडिटिंग्स वगैरे मी तुम्हाला हे लेयर्स सांगितलं. त्यानंतर मीडियामध्ये तुम्हाला जाऊन मीडियावरून कसं आपण व्हिडिओ घ्यायचं ते सांगितलं. आता मेन गोष्ट येते तुम्हाला फक्त एक रेकॉर्डिंग आणि एक म्युझिक सांगणं, पण त्याच्या अगोदरसुद्धा तुम्हाला काही ट्रान्झिशन्स आणि इफेक्ट्स लावायचे कसे हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत, ते सुद्धा शिकून घ्या. आता समजा आता हा व्हिडिओ आहे, या व्हिडिओवरती मी इथे स्प्लिट केलं. आता हा मी स्प्लिट केलं, समजा मी इथे स्प्लिट केलं. आता हे स्प्लिट केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता ह्या स्प्लिटमधून तुम्ही आता दुसरा एक व्हिडिओ आहे, हा एक पहिला व्हिडिओ. आता मी इथे काय करतो, ह्याला पहिल्यांदा मी रिप्लेस करतो. जो मास्टर व्हिडिओ आहे त्यालाच तुम्हाला स्प्लिट करून तिथेच तुम्हाला ट्रान्झिशन लावता येतं. ट्रान्झिशन म्हणजे एक इफेक्ट्स असतात. म्हणजे पहिल्या व्हिडिओपासून तुम्ही दुसऱ्या व्हिडिओवरती ज्यावेळेस जातात त्यावेळेस ट्रान्झिशन्स होत असतं. आता तुम्ही इथे बघू शकता मी एक आता व्हिडिओ इथं मी घेतला. एक माझ्याकडे ऑलरेडी व्हिडिओ आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ घेतो आणि मी इथला जो काही आहे तो मी व्हिडिओ आता सध्या डिलीट करतो आणि इथे मी कॅन्सल करतो. आता मी फक्त हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला प्ले करून दाखवतो. तुम्ही बघू शकता हे एक इमेज आहे फक्त, बाकी काही नाही आहे. तर हा इमेज नको आहे मला, मी व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न करतो. मी व्हिडिओजमध्ये आलो आणि मला एक इथं व्हिडिओज दिसला. ओके, मी हा व्हिडिओज घेतला. ओके, आता बघा
त्यात काही म्युझिक पण रन होत आहेत. पण मला काय करायचं आहे की हा जो आहे पहिल्यांदा हा म्युझिक जर मला पहिल्यांदा बंद करायचा असेल तर मी इथं पहिल्यांदा क्लिक करतो आणि इथे मिक्सर नावाचा ऑप्शनचा इथं मी म्यूट करतो. आता मला कॉपीराईट क्लेम नाही यायला पाहिजे म्हणून मी हे केलं. पण हे तुम्हाला समजा आता असं आलं, हे व्हिडिओज तुम्हाला असं बनवायचे असेल तर तुम्ही पहिल्यांदा लिहा सर्व. त्याच्यानंतर हे बघा इफेक्ट्स वगैरे दिलेले आहेत, ॲनिमेशन्स वगैरे मी तुम्हाला शिकवलेलं आहे. आता मला काय करायचं आहे की आता हा पहिला ट्रान्झिशन्स लावायचा आहे. जसं की तुम्ही आता ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता की यांनी पहिल्या ट्रान्झिशन्सपासून त्यांनी आता दुसऱ्या ट्रान्झिशन्सला कसं केलं. आता ह्यामध्ये त्यांनी आता पहिल्या ट्रान्झिशन्सपासून ह्या दुसऱ्या ट्रान्झिशनला कसं केलं. तशाच पद्धतीनं तुम्ही काय करू शकता. समजा मी आता इथे स्प्लिटला गेलो आणि इथे स्प्लिट नावाचा ऑप्शन्सला मी क्लिक केला तर ह्या वेळेस या इथे ठिकाणी इथे भरपूर सारे क्लासिक ट्रान्झिशन्स आहेत. जसं की आता बघा मी इथे हे लावलं आणि त्याच्यानंतर मी आता इथं प्ले करून बघतोय की किती कसं होतं. हां, आता इथून दुसऱ्या ट्रान्झिशन्सला जाताना मला असं दिसेल. आता मी एक काम करतो, तुम्हाला इथे असे भरपूर सारे असे व्हिडिओज आहेत. जसे की आता मी समजा इथे हा एक व्हिडिओज मी घेतला इथे आणि इथे मी स्प्लिट केलं आणि स्प्लिट केल्यानंतर मी इथे ट्रान्झिशन्स तुम्हाला लावून दाखवतो. क्लासिक ट्रान्झिशन्स लावतो तर बघा कसं होतं. इथे तुम्ही टायमिंग पण सेट करू शकता ट्रान्झिशनचं. जसं की आता मी इथे 1 सेकंद सेट करतो. त्यानंतर बघा हां, आता इथं ट्रान्झिशन इफेक्ट्स होतं असं वरती येतं आणि हे ट्रान्झिशन्स होतं. आता समजा ह्याचे जे ट्रान्झिशनचं टाईम आहे तो ट्रान्झिशनचा टाईम मला जर सिलेक्ट करायचं असेल तर मी इथे समजा मी इतकं ठेवलं तर तुम्हाला हे प्रॉपर दिसेल की ट्रान्झिशन्स. आता इथे वेगवेगळ्या पद्धतीचे ट्रान्झिशन्स आहेत. आता मी सगळे ट्रान्झिशन्स तुम्हाला अप्लाय करून नाही दाखवू शकत. पण तुम्ही ट्रान्झिशन्सला जायचं असेल तर तुम्ही ह्या मास्टरला इथं क्लिक करायचं आहे, स्प्लिट करायचं आहे. स्प्लिट केल्यानंतर तुम्हाला इथे प्लस करायचं आहे आणि इथे भरपूर सारे ट्रान्झिशन्स आहेत. जसं की आता मी इथे हा फनवाला ट्रान्झिशन्स घेतो. आता बघा हे असे ट्रान्झिशन्स तुम्हाला इथे दिसायला लागतील. जसं की आता मी इथे आलो आणि तुम्हाला इथे दाखवलं तर अशा पद्धतीने तुम्ही ट्रान्झिशन्स लावू शकता. त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट म्हणजे तुम्हाला इफेक्ट्स द्यायचे असतील तर तुम्हाला आता समजा मला हे मी इथं स्प्लिट केलो आणि मला इतकाच जो भाग आहे, जसं की आता इतकाच जो भाग आहे डायबिटीस के लक्षन्सला, याला मला इफेक्ट द्यायचा तर मी इथं क्लिक करू शकतो आणि इथं क्लिप ग्राफिक्स आहेत. भरपूर काही गोष्टी आहेत जे तुम्ही शिकू शकता. हळूहळू ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस कराल त्यावेळेस काइन मास्टरचा पूर्ण कोर्स, पूर्ण ॲप्स तुम्हाला सगळं समजून जातं. आता मी काय करतो की मी इथे क्लिक करतो आणि तुम्हाला मी इथे दाखवतो की आता समजा मी इथे एखादा लेयर असेल तर त्या लेयरवरती इफेक्ट्स द्यायचं असेल तर तुम्ही इफेक्ट्स देऊ शकता. आता मी इथे इफेक्ट्स देतो. समजा मी असं दाखवलं आणि हा जो आहे लेयर्स, या लेयर्सवरती मी इथं सिलेक्ट केलं आणि मी इथे आता मी तुम्हाला एक असं इफेक्ट्स दाखवतो की कसं आपण एक इफेक्ट्स देऊ शकतो. तर हे असे इफेक्ट्स तुम्हाला दिसायला लागतील. हे इफेक्ट्स पण तुम्हाला तेव्हाच कळेल ज्यावेळेस तुम्ही याच्यावरती स्टडी कराल. आणि ह्या काइन मास्टर ॲपवरती भरपूर काही गोष्टी आहेत. जसं की तुम्ही ग्रीन बॅकग्राऊंड्स कसं रिमूव्ह करू शकता. यासाठी तुम्हाला क्रोमा कीची ऑप्शन्स लागते. आता समजा मला आता हा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ बॅकग्राऊंड्सला प्ले करायचं आहे, पण माझा जो ग्रीन, आता मी तुम्हाला ग्रीनचं पण दाखवून देतो. इथं समजा तुम्ही एक मीडियामध्ये गेलात आणि तुमचं एक असं तुम्ही शूट केलेला पाहिजे जो ग्रीन बॅकग्राऊंड्स पाहिजे. जसं की आता तुम्ही पाहू शकता एखादा व्हिडिओ जर तुमच्याकडे ग्रीन बॅकग्राऊंडचा असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही इथे क्लिक शेअरला. आता समजा माझा एक ग्रीन बॅकग्राऊंडचा हा व्हिडिओ मला इथं दिसलेला आहे आणि या ग्रीन बॅकग्राऊंडच्या व्हिडिओजला आता मला इथं बॅकचा जो कलर आहे, जसं की आता मी इथे आणि हां तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगतो, पॅन आउट आणि पॅन इन करणं कसं. म्हणजे आता समजा मी आता हा व्हिडिओ आहे, ह्या व्हिडिओला मी इथे सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता एक पॅन अँड झूम नावाचा ऑप्शन्स आहे. हा खूप महत्त्वाचा ऑप्शन्स आहे. याला तुम्ही स्टार्ट पोझिशन्स आणि एंड पोझिशन्स तुम्ही ठेवू शकता. जसं की आता तुम्ही स्टार्ट पोझिशन आणि एंड पोझिशन्स ठेवलात, त्यानंतर तुम्ही आता हा पहिल्यांदा मी हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ थोडासा बाजूला ठेवतो आणि तुम्ही बघू शकता की मी स्टार्ट आणि एंड ठेवलेला आहे. तुम्ही इथे ऑन केल्यानंतर पण घरी बसून पैसे कमवण्याचा तिसरा, आता हा जो भाग आहे तो हा भाग मी पहिल्यांदा काय करतो, थोडा म्यूट करतो की माझा जो लेअरवरती ठेवलेला जो भाग आहे तो मी म्यूट करतो. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की पॅन आउट आणि पॅन इन आपण कसं केलं होतं. तर हा पूर्णपणे आपण पहिला घेतला होता आणि त्याच्यानंतर तो बारीक बारीक होऊन त्याच्या मूळ पोझिशन्सला तो येतो असं ते दाखवलेलं आहे. इथे तुम्ही पॅन अँड झूम म्हणजे, आणि जर समजा जर तुम्हाला आता हे असं ठेवलात तुम्ही एंड पोझिशनला आणि स्टार्ट पोझिशन्सला तुम्ही असं ठेवलात तर तुम्हाला काय करायचं आहे की आता तुम्ही बघू शकता
आणि त्याच्यानंतर तो जो बारीक बारीक होऊन तुमच्या एक बरोबर असं, तुम्हाला हे समजलं नसेल तर पुन्हा एकदा दाखवतो की इथे पॅन आणि झूम, जसं की आता तुम्हाला मी इथे असं दाखवलं, ओके, आणि हा तुम्हाला स्टार्टिंगला तुम्हाला असं दिसेल आणि त्याच्यानंतर एंडिंगलाच तुम्हाला हे असं दिसेल. आता मी तुम्हाला दाखवतो की याच्यावरून प्ले करून स्टार्टिंगला तुम्हाला पहिल्यांदा व्हिडिओज तुम्हाला अशा दिसेल आणि तुम्हाला एंडिंगपर्यंत तो खूप पुढे पुढे आलेला असेल आणि जिथंपर्यंत आपण पोझिशन्स ठेवलं तिथंपर्यंत हा पोझिशन्स ठेवलेला दिसेल. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आता हे पहिल्यांदा पुढचे जे काही भाग आहेत ते डिलीट करून टाकतो आणि तुम्हाला फक्त ग्रीन बॅकग्राऊंड्स कसे रिमूव्ह करायचे त्या बाबतीत इन्फॉर्मेशन्स देतो. ओके, तर आता हा ग्रीन बॅकग्राऊंड्स आहे. ह्या ग्रीन बॅकग्राऊंड्सला मला आता रिमूव्ह करायचं आहे. ओके, तर ह्या ग्रीन बॅकग्राऊंड्सला मला रिमूव्ह करण्यासाठी काय करावं लागेल, सुरुवातीला इथून मला इथेच सिलेक्ट करावं लागेल. आता हा ग्रीन बॅकग्राऊंड्स आहे आणि माझा मागचा जो व्हिडिओ प्ले होत होता तो तसाच प्ले व्हायला पाहिजे, पण मी बोलायला पाहिजे असं पाहिजे. तर मला काय करायचं आहे की हा ग्रीन बॅकग्राऊंड्सला मला सिलेक्ट करायचं आहे आणि इथे क्रोमा की नावाचं एक ऑप्शन आहे बघा, इथे क्रोमा की नावाचा ऑप्शन आहे, याला मला एनेबल करायचं आहे. ह्याला एनेबल केल्यानंतर तुम्हाला इथे इंटेन्सिटी वगैरे तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकता आणि मागचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला तसा प्ले होऊन जाईल. बघा, तुमचा हा जो बॅकग्राऊंड आहे तो रिमूव्ह झालेला आहे आणि मी इथे ऑन करतो आणि मी तुम्हाला इथे जे माझं म्यूट केलेलं होतं ते म्यूट केलेलं मी इथे ऑन करतो. मी तुम्हाला हे अजून दाखवणार आहे, सांगणार आहे म्युझिकच्या बाबतीत. घरी बसून पैसे कमवण्याचा तिसरा मार्ग जो मी तुम्हाला सांगतोय तो म्हणजे फ्रीलान्स. बघा किती चांगला इफेक्ट येतोय. त्या इफेक्टनुसार तुम्ही ते तसं मागचं बॅकग्राऊंड्स व्हिडिओज असे चालू शकतात आणि त्याच्यानुसार तुम्हाला बेटर आणि बेटर ऑप्शन्स तुम्हाला मिळत जातं. तर अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता. हे झालं तुमचं याच्यावरती. आता मला सांगा की समजा आता मला इथे एक बॅकग्राऊंड म्युझिक लावायचं आहे. बॅकग्राऊंड म्युझिक्स म्हणजे पहिल्यांदा मला इथे ऑडिओ लावायचं आहे आणि ऑडिओ लावण्यासाठी मी इथे भरपूर सारे माझे म्युझिक्स आहेत ते आता मला हा म्युझिक लावायचा तर मी इथं प्लस करेन किंवा तुम्हाला एक्सपोर्ट करायचं असेल तर तुम्ही डाउनलोड करा. तुमच्या डाउनलोड सेक्शनमध्ये फोल्डरमध्ये डाउनलोड सेक्शनमध्ये वगैरे तुम्हाला हे सगळ्या गोष्टी दिसतील. आता मला हे बॅकग्राऊंड म्युझिक पैसे कमवण्याचा तिसरा मार्ग. मेन म्हणजे गोष्ट अशी आहे की हा बॅकग्राऊंड म्युझिकचा आवाज खूप जास्त आहे तर तो आवाज कमीसुद्धा तुम्ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर इथं व्हॉल्यूम इन्व्हेलप नावाचं एक ऑप्शन्स आहे. तिथं तुम्ही आवाजाचा चढ उतार पण तुम्ही एक की लावून तुम्ही करू शकता. आणि काइनमास्टर ॲपवरती अजून बऱ्याच गोष्टी आहेत की जे स्क्रोलिंग कसं करतं, त्याच्यानंतर तुम्हाला न्यूज चॅनल बनवायचं असेल तर ते तुम्ही कसं करता, एडिटिंग कसं करता ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण या काइनमास्टर ॲपमध्ये मी A to Z सगळ्या गोष्टी डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आता बघा मी इथून तुम्हाला आता हा स्प्लिट पण करू शकता तुम्ही. जो म्युझिक आहे तो तुम्ही स्प्लिट करू शकता. मी इथे स्प्लिट करतो आहे, राईट स्प्लिट करतो आहे, बस. आता बघा आणि मला इथे क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा मला हा जो मिक्सर आहे तो मिक्सर ठिकाणी तुम्ही थोडासा आवाज कमी करतो तर इथं मी तुम्ही आवाज पण कमी करू शकता. घरी बसून पैसे कमवण्याचा तिसरा मार्ग. आवाज कमी झाला पण मला असं म्हणायचं की हे आवाज न कमी करता मला हे इन्व्हॉल्वमध्ये गेलात आणि जर तुम्ही म्हटलात की मला इथला आवाज तेवढाच फक्त कमी करायचा आहे आणि त्याच्यानंतर मला पुढे गेल्यानंतर मला इथला आवाज वाढलेला पाहिजे, परत माझा इथला आवाज कमी झालेला पाहिजे, परत इथला वाढला पाहिजे. हे जे आहे म्हणजे तुम्ही जिथं जिथं बोलताय तिथं तिथं तुमचा आवाज कमी जास्त व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही ते करू शकता. जसं की आता पाहू शकता. घरी बसून पैसे कमवण्याचा तिसरा मार्ग जो मी तुम्हाला सांगतोय तो म्हणजे फ्रीलान्सर. मित्रांनो, फ्रीलान्सर बद्दल अनेक लोक ऐकलेले असतात. फ्रीलान्सर म्हणजे काय, फ्रीलान्सिंग म्हणजे काय हे बघू शकता. तर अशा पद्धतीनं तुम्ही आवाजाचा चढउतार करू शकता. आता हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही इफेक्ट्स पण देऊ शकता. इथे भरपूर सारे इफेक्ट्स आहेत. जसं की तुम्ही आता समजा तुम्ही आता व्हिडिओ चालू असताना समजा जर तुम्हाला आता फ्रीलान्सरच्या बाबतीत तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही तुमच्या जो आहे ह्याच्यावरती जर तो तुम्ही पहिल्यांदा एक इमेज वगैरे असेल तर तो तुम्ही इमेज पहिल्यांदा डाउनलोड करून ठेवणार. तर मी इथे एक इमेज बघतो की एखादा डाउनलोड सेक्शन्समध्ये माझा एखादा व्हिडिओचा एखादा इमेज आहे का. जसं की आता फ्रीलान्सरचा एखादा इमेज मला जर शोधला आणि मी इथं घेतला, आता मला इथे फ्रीलान्सरचा एखादा इमेज जर भेटला, हां इथे होता, हे बघा इथे आहे फ्रीलान्सरचा एक इमेज. तर मी इकडे फ्रीलान्सरचा इमेज घेतला. तर मला हे काय करायचं आहे, एक इफेक्ट्समध्ये ठेवायचं. तर मी इथं ॲनिमेशन्स ठेवेन, हे पुढे आला. तर आता इथे मला फक्त याच ठिकाणी मला एक इफेक्ट्स द्यायचा आहे, साऊंड इफेक्ट्स. तर मी ऑडिओमध्ये जाईन आणि SFX मध्ये जाईन.
या बेल असं द्यायचं आहे तर तसं देऊ शकता. इथे भरपूर सारे असे साऊंड इफेक्ट आहेत जे तुम्हाला डाउनलोड्स करून ठेवायला लागतील. समजा मी आता हा घेतला तर आता बघू शकता तुम्ही मी इथेच ठेवतोय कारण हे जिथं इमेज येतं त्याच ठिकाणी मला हा साऊंड इफेक्ट यायला पाहिजे. आणि हा इमेज जो ॲनिमेशन्स आहे तो मी पॉप्स दिलेला आहे. आता बघा पैसे कमवण्याचा तिसरा मार्ग जो मी तुम्हाला सांगतोय. आता तुमचा हा इफेक्ट आला. शिवाय याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो, महत्त्वाची गोष्ट. जसं की तुम्ही आता इथे आलात, इफेक्ट्स दिलेला आहात, तुम्हाला ते ॲनिमेशन्स द्यायचं कळालं, त्यानंतर क्रॉपिंग करायचं कळालं, बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत जे तुम्ही हळूहळू शिकाल. जितकं सांगितलं तितकं जरी तुम्ही करता आलं तरी तुम्ही परफेक्टली काइनमास्टर ॲप चालवायला जर एकदा जर शिकले तर तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला यायलाच लागतील. त्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो की जसं की तुम्हाला ते व्हॉइस ओव्हर द्यायचं आहे. पैसे कमवण्याचा तिसरा मार्ग जो मी तुम्हाला सांगतोय तो म्हणजे फ्रीलान्सर. मित्रांनो, फ्रीलान्सर आता मी हे तर बोलतोय पण हे मला काय करायचं आहे की जे बोललेलं जो माझा दिसतोय तो मला काय करायचं आहे, म्यूट करायचं. समजा मी आता इथंपर्यंत मी एक स्प्लिट लावलं, इथं मी क्लिक केलं आणि इथं स्प्लिट लावलं आणि स्प्लिट केल्यानंतर मला हा भाग फक्त म्यूट करायचा आहे. म्हणजे मी आता समजा मी इथे क्लिक केलं आणि इथे गेल्यानंतर तुम्हाला मिक्सर नावाचं ऑप्शनचं इथं मी म्यूट केलं, क्लिक केलं तरीसुद्धा आवाज येतो आहे कारण मी 6% ऑन ठेवलं. जर समजा मी इथे मी काय केलं की मिक्सरला मी पूर्णपणे 0 केलं आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता माझा आवाज तर येत नाही. पण मला इथे व्हॉइस ओव्हर द्यायचा आहे. आता हे व्हॉइस ओव्हर कधी कामाला येतं, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या प्रोडक्टच्या बाबतीत जर इन्फॉर्मेशन देत असाल आणि तुम्ही व्हॉइस ओव्हर देत असाल. जसं की आता मी इथे म्हटलं की हा फ्रीलान्सिंगच्या बाबतीत व्हिडिओ आहे असं मी तुम्हाला व्हॉइस ओव्हर देऊन दाखवतो. जसं की आता रेकॉर्डला क्लिक करावं लागतं आणि रेकॉर्डला क्लिक केल्यानंतर इथं स्टार्ट बटन ऑन होतो आणि स्टार्टला क्लिक केल्यानंतर तर हा फ्रीलान्सरच्या बाबतीतचा व्हिडिओ आहे. बघा मी आता इतकं केलं आणि स्टॉप केलं आणि तुम्ही बघू शकता तर हा फ्रीलान्सरच्या बाबतीतचा व्हिडिओ आहे. फ्रीलान्सर मित्रांनो, म्हणजे तुम्ही विचार करा की एक रेकॉर्डिंगचं जर तुम्ही ऑप्शन्स असेल तर तुम्ही रेकॉर्डिंग देऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही तुमचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही जिथे जिथे तुम्हाला रेकॉर्डिंग द्यायचं आहे तिथे तुम्ही रेकॉर्डिंग देऊ शकता, इफेक्ट्स देऊ शकता, या सगळ्या गोष्टीला. आता तुम्ही हा जो एडिटिंग केलेला आहे जे तुम्ही व्हॉइस ओव्हर दिला त्यालासुद्धा तुम्हाला एडिटिंग करता येतं. इथं तुम्हाला तुम्ही पाहू शकता इथे मी क्लिक केलं आणि ह्याला क्लिक केल्यानंतर ह्या व्हॉइस ओव्हरला तुम्हाला रिव्हर्ब नावाचा ऑप्शन्स आहे. इथे तुम्ही बघा तर हा बाथरूममध्ये असल्यासारखं वाटतं, बाथरूम कॅथेड्रल असेल तर काय एक गुहेत असल्यासारखं वाटतं जर गुहाचं दिलात तुम्ही. आणि जर तुम्हाला इथे लेडीजचा आवाज द्यायचा असेल तर तुम्ही लेडीजचा पण आवाज देऊ शकता, स्टुडिओमध्ये द्यायचं असेल तर स्टुडिओमध्ये देऊ शकता. म्युझिक नावाची गोष्ट जी आहे ती एकदम बेस्ट आहे काइनमास्टर ॲपमध्ये, ते पण सुद्धा तुम्ही करू शकता. एकदम बेटर असा पद्धतीनं तुम्ही काइनमास्टर ॲप हे शिकून घेऊ शकता. आणि आता कसं असतं की कधी कधी तुमचे व्हिडिओज 30-30, 40-40 सेकंदाचे आहेत, मग त्याला तुम्ही पूर्णपणे जसं की आता मी इथे बॅकग्राऊंड्स म्युझिक दिलेलं आहे तर ह्या बॅकग्राऊंड्स म्युझिक द्यायला तुम्हाला इथं पूर्ण वाढवावं लागतं. पण गोष्ट आहे की तो बॅकग्राऊंड्स म्युझिकच तो कमी याचा आहे. तर मला पुढे जर वाढवायचं जर असेल तर मला हे कसं वाढवता येईल, तर याला तुम्हाला क्लिक करायचं आणि इथं लूप नावाचं ऑप्शन आहे, लूपला क्लिक करायचं आणि लूप टू द एंड. म्हणजे जिथंपर्यंत तुमची लूप संपणार नाही, जिथंपर्यंत तुमचा व्हिडिओ संपणार नाही तोपर्यंत तुमचा हा व्हिडिओ चालू असेल. अशा पद्धतीनं तुम्ही इमेजचा पण बघू शकता. खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ तुम्हाला मी सांगितलं आहे. आता फक्त शेवटचा जो भाग आहे तो मी तुम्हाला सांगतोय. शेवटचा भाग हा आहे की तुम्ही स्क्रोलिंग कसं करू शकता. जसं की टेक्स्ट दिलात, जसं की मी आता समजा मी एक XYZ असं टेक्स्ट दिलं कोणत्याही गोष्ट आणि ही टेक्स्ट खूप मोठं झालेलं आहे. असं समजा की खूप मोठा टेक्स्ट झाला, मी आता हे XYZ देतो आहे. याचा अर्थ की तुम्ही आता माझ्याकडे वेळ नाही आहे की तुम्हाला हे पूर्णपणे एक्सप्लेन करू किंवा तुम्हालाही शिकायचं आहे. तर आता हा टेक्स्ट आहे. आता हा टेक्स्ट कसं आहे तुम्ही बघू शकता की आता हा टेक्स्ट असं जर स्क्रोल करून वगैरे वगैरे ना तर ते इथंपर्यंत यायला पाहिजे. तर सुरुवातीला काय करायचं आहे तुम्हाला, जे तुम्ही लिहिलेलं आहेत ना तर तुम्हाला ह्या कोपऱ्यात ठेवायचं आहे. या कोपऱ्यात म्हणजे इथे या ठिकाणी तुम्हाला जे दिसतं इथे या कोपऱ्यात ठेवायचं आहे. आणि तुम्ही हे जो रेड कलरचा तुम्हाला हे जो दिसतो ना हा तुम्हाला फक्त ह्या एंडला आणून ठेवायचा आहे. कारण काय करायचं आहे की आपल्याला हा पुढे घेऊन जायचा आहे. मग आपल्याला इथं कीचा एक ऑप्शन दिसतो, त्या कीच्या ऑप्शन्सला तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. इथं कीचा ऑप्शन्स देतो डिलीटच्या वरती, तो तर क्लिक करायचा आणि त्याच्यानंतर बाकी कुठेच छेडखानी करायचं नाही आहे. प्रॉपर शिकून घ्या, खूप महत्त्वाचं आहे. आणि इथे जे तुम्ही ठेवलेला होता या व्हिडिओजमध्ये तो तुम्हाला काय करायचं आहे हळूहळू असं पुढे आणायचं आहे आणि ह्या एंडिंग्सला आणून इथे ठेवायचं आहे. ओके, तो लाईन रेषेतच येतो. त्यानंतर खालच्या भागाला छेडखानी करून तुम्ही मागे हा पहिल्या पोझिशन्सला आणून ठेवायचा आणि त्याच्यानंतर
तुम्ही व्हिडिओला प्ले करून बघायचं आहे की कसं प्ले होतो. तर तुम्ही बघू शकता की आणि आता हा जो आहे तो तुम्ही जरा लेंथ वाढवल्यानंतर तुमचा जरा हळू प्ले होतो. मग दाखवतो. तर हा फ्रीलान्सरच्या बाबतीतचा व्हिडिओ आहे. फ्रीलान्सर मेन गोष्ट अशी आहे की समजा तर आता मी हा व्हिडिओ आहे तो तुम्हाला अक्षर दिसत नसेल तर तुम्ही इथे कलर नावाचा आहे तर कलर पण चेंज करू शकता. पण तुम्हाला बॅकग्राऊंड द्यायचं असेल तर तुम्ही बॅकग्राऊंड देऊ शकता. स्ट्रोक द्यायचं असेल तर तुम्ही स्ट्रोक देऊ शकता. ह्या सगळ्या गोष्टी मी इतक्या डिटेल्समध्ये नाही सांगत आहे पण तुम्हाला हे कळता येईल करता येईल. आता मी इथे बॅकग्राऊंड्स देतो आहे रेड कलरचा. ओके. आणि त्याच्यानंतर मला हा फुल विड्थ बॅकग्राऊंड्स म्हणजे शेवटपर्यंत बॅकग्राऊंड्स ठेवलं. त्यानंतर तुम्ही बघू शकता. तर हा फ्रीलान्सरच्या बाबतीतचा व्हिडिओ आहे. फ्रीलान्सर मित्रांनो फ्रीलान्सर म्हणजे बघा की ती प्रोफेशनॅलिटी पद्धतीने म्हणजे एकदम प्रोफेशनल असं व्हिडिओ एडिटिंग्स तुम्ही काइनमास्टरमध्ये करू शकता. खूप सिंपल आणि खूप सिंपल पद्धतीनं मी तुम्हाला सर्व गोष्टी या काइनमास्टरच्या सर्व गोष्टी मी सांगितलेल्या वेळ न घालवता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर व्हिडिओ खरोखरच जर तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज लाईक करा आणि सपोर्ट करा मला, कारण मी तुमच्यासाठी असे अनेक चांगले चांगले व्हिडिओ घेऊन यायचा प्रयत्न करेन. चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ. तर तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.